नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, बघा आज आपण ओळख सूक्ष्मजीवशास्त्राची याच्यामधला पुढचा भाग बघणार आहे. तो आहे प्रतिजैविके. बघा मग विविध प्रकारच्या जीवाणू व कवकांपासून मिळवलेल्या प्रतिजैविकांमुळे मानव व इतर प्राण्यांचे अनेक रोग आटोक्यात आले आहेत. बघा प्रतिजैविके हा छोटासा मुद्दा तुम्ही 9वीत सुद्धा पाहिलेला होता. मग प्रतिजैविकांमुळे काय होतात की मानवाचे व प्राण्यांचे काय होतात, अनेक रोग आटोक्यात येतात. पेनिसिलिन, सिफॅलोस्पोरिन, मोनोबॅक्टम्स, त्याचबरोबर बॅसिट्रेसिन, त्याचबरोबर एरिथ्रोमायसिन, जेंटामायसिन, निओमायसिन, स्ट्रेप्टोमायसिन, टेट्रासायक्लिन, व्हॅन्कोमायसिन, ही सगळी जी आहेत ही प्रतिजैविकांची नावे आहेत. ही लक्षात राहिली पाहिजेत. नावं जर विचारली गेली तर आपल्याला लिहिता आली पाहिजेत. बघा, त्याचबरोबर इत्यादी प्रतिजैविके विविध प्रजातींच्या ग्राम पॉझिटिव्ह आणि ग्राम निगेटिव्ह जीवाणूंद्वारे विरुद्ध वापरली जातात. ही जी प्रतिजैविके आहेत ही ग्राम पॉझिटिव्ह जीवाणू असतात आणि ग्राम निगेटिव्ह जीवाणू असतात, यांच्या विरुद्ध वापरली जातात. क्षयरोगाविरुद्ध रिफामायसिन प्रभावी ठरते. रिकाम्या जगाला विचारू शकतात की क्षयरोगाविरुद्ध कोण डॉट 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 प्रभावी ठरतं, तर ते कोण आहे? रिफामायसिन आहे हे प्रभावी ठरतं. आता सांगा भाऊ हा भाग काढून टाकलेला आहे. सूक्ष्मजीव व इंधने. मोठ्या प्रमाणावर निर्माण होणारी नागरी, शेतकी, औद्योगिक कचऱ्याचे सूक्ष्मजैविक विनॉक्सी अपघटन करून मिथेन वायू हे इंधन मिळते. बघा काय सांगितलेलं आहे, मोठ्या प्रमाणावर निर्माण झालेले नागरी, शेतकी, त्याचबरोबर औद्योगिक कचऱ्याचे काय आहे, सूक्ष्मजैविक विनॉक्सी अपघटन करून मिथेन वायू हा मिळत असतो आणि मिथेन वायू हे एक इंधन आहे. त्याचबरोबर सॅकॅरोमायसिस किण्व जेव्हा उसाच्या मळीचे किण्वन करते तेव्हा मिळणारे इथेनॉल हे अल्कोहोल एक स्वच्छ म्हणजे धूररहित इंधन आहे. बघा सॅकॅरोमायसिस किण्व जे आहे उसाच्या मळीचं ज्या वेळेला किण्वन करतात तेव्हा इथेनॉल मिळतं आणि काय होतं की इथेनॉल हे एक अल्कोहोल आहे जे धूररहित इंधन आहे. हायड्रोजन वायू हे भविष्यातील इंधन मानले जाते आणि हायड्रोजन वायू जो आहे हे भविष्यातलं इंधन मानलं जात आहे. पाण्याचे हा सुद्धा प्रश्न रिकाम्या जागेला विचारला जाऊ शकतो. हायड्रोजन वायू जो आहे हा भविष्यातलं इंधन म्हणून मानलं जात आहे. पाण्याचे जैविक प्रकाश अपघटन या प्रक्रियेत जीवाणू प्रकाशीय क्षपन करतात व हायड्रोजन वायू त्यातनं मुक्त होत असतो. इंधनाप्रमाणे विविध औद्योगिक रसायने ही सूक्ष्मजैविक प्रक्रियांनी बनली जातात. उदाहरणार्थ रसायन उद्योगात कच्चा माल म्हणून उपयुक्त ठरलेली विविध अल्कोहोल्स, ॲसिटोन, कार्बन आम्ल, मेद घटक, पॉलीसॅकॅराइड्स, त्याचबरोबर प्लास्टिक व खाद्यपदार्थ या उत्पादनांचा कच्चा माल म्हणून यापैकी काही उपयोग आहेत. बघा इंधन जे आहेत त्याच्याप्रमाणेच औद्योगिक रसायने देखील सूक्ष्मजैविक प्रक्रियांनी बनवली जातात. यामध्ये उदाहरणार्थ जे आहेत हे रासायनिक उद्योगात कच्चा माल म्हणून उपयुक्त जी ठरतात त्यामध्ये अल्कोहोल्स असतील, ॲसिटोन असेल, कार्बनी आम्ल असतील, मेद घटक असतील, पॉलीसॅकॅराइड्स असतील, प्लास्टिक असेल, खाद्यपदार्थ असतील, यांचा कच्चा माल म्हणून उपयोग केला जातो. आता बघा निरीक्षण करामध्ये तुम्हाला विचारलेलं आहे. बघा जैव इंधन जे आहे निरीक्षण करायचं आहे. त्याच्या खाली एक महत्त्वाचा भाग आहे तो आहे जैव इंधन. नवीकरण योग्य ऊर्जा स्रोतांमध्ये जैव इंधन हे महत्त्वाचे साधन आहे. आता नवीकरण योग्य ऊर्जा स्रोत जे असतात जैव इंधन असतात हे महत्त्वाचे साधन आहे. ही इंधने घनरूप दगडी कोळसा, शेत पिकांचे अवशेष, द्रव रूपमध्ये कोण येते वनस्पतींची तेले, अल्कोहोल आणि वायू रूपमध्ये गोबर गॅस आणि कोल गॅस अशा स्वरूपात उपलब्ध असतात. ही इंधने मुबलक प्रमाणात व सहज उपलब्ध होऊ शकतात. भविष्य काळात भरवशाची अशी ही इंधने आहेत. भविष्य काळासाठी ही इंधने जी आहेत जैव इंधने ही महत्त्वाची ठरू शकतात. आता सूक्ष्म जैविक प्रदूषण नियंत्रण. बघा आता इथं सांगितलेलं आहे सूक्ष्म जैविक प्रदूषण नियंत्रण. वाढत्या लोकसंख्येबरोबर घनकचरा, सांडपाणी, विविध प्रदूषके हे घटक वाढत जातात. त्यांच्याबरोबर पसरणारी रोगराई, होणारा पर्यावरणाचा ऱ्हास या जागतिक समस्या आहेत. विशेषतः लोकसंख्येची उच्च घनता असणाऱ्या भारतासारख्या देशात शहरे या समस्यांनी ग्रस्त आहेत. समस्यांचे योग्य वेळी व योग्य प्रमाणात निराकरण न झाल्यास सर्व सजीवांच्या पुढच्या पिढ्यांचे जीवन अवघड ठरेल. सूक्ष्मजीवांची पर्यावरणातील भूमिका आपल्याला पाहायची आहे. बघा
वाढत्या लोकसंख्येबरोबर घनकचरा, सांडपाणी हे सगळे घटक वाढत चाललेले आहेत. त्यांच्याबरोबर पसरणारी रोगराई वाढतीये, पर्यावरणाचा ऱ्हास होत चाललेला आहे. लोकसंख्येची उच्च घनता असणाऱ्या भारतासारख्या देशात तर ही समस्या मोठ्या प्रमाणात आहे. मग समस्यांचे योग्य वेळी निराकरण करणे हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. बायोगॅस संयंत्र, कंपोस्ट निर्मिती याद्वारे घनकचऱ्याची विल्हेवाट लावताना सूक्ष्मजीवांची मदत घेतली जाते. बघा, बायोगॅस संयंत्र जे आहे, कंपोस्ट निर्मिती आहे, यांच्याद्वारे घनकचऱ्याची विल्हेवाट लावली जात आहे. त्यासाठी सूक्ष्मजीवांची मदत घेतली जात आहे. मग काही टनामध्ये दररोज जमा होणाऱ्या नागरी कचऱ्याची योग्य पद्धतीने विल्हेवाट कशी लावली जाते, हा एक तिथं प्रश्न निर्माण होत आहे. मग बघा, आता ही भूमिभरण स्थळे जी असतात म्हणजे काय बघा, हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे तुमच्या पुस्तकातला की भूमिभरण स्थळे. बघा, शहरात जमा होणारा विघटनशील कचरा या पद्धतीसाठी वापरला जातो. आता शहरामध्ये मोठ्या प्रमाणात जो कचरा निर्माण होत असतो तो काय केला जातो, या पद्धतीसाठी वापरला जातो. नागरी वस्तीपासून लांब मोकळ्या जागेत खड्डे करून त्यात प्लास्टिक अस्तर घातले जाते. कचऱ्यातील अशुद्ध किंवा विषारी द्रव झिरपून मातीचे प्रदूषण होऊ नये यासाठी काळजी घेतली जाते. शहरातून लांब असं काय केलं जातं, मोकळ्या जागेत खड्डे खणले जातात आणि त्यामध्ये प्लास्टिकचे अस्तर घातले जाते आणि मग काय केलं जातं, अशुद्ध किंवा विषारी द्रव झिरपून मातीचे प्रदूषण नाही झाले पाहिजे यासाठी काळजी घेतली जाते. दाबून गोळा केलेला कचरा तयार झालेल्या खड्ड्यात टाकतात आणि त्यावर काय करतात, माती टाकतात, लाकडाचा भुसा टाकतात किंवा हिरवा कचरा टाकतात म्हणजे पालापाचोळा. त्याचबरोबर विशिष्ट जैव रसायने टाकतात, असे थर पसरतात. काही ठिकाणी त्यात बायो रिॲक्टर्स मिसळले जातात. आता काय करतात, काही ठिकाणी बायो रिॲक्टर्स असतात ते मिसळतात. कचरा व माती हे काय केले जातात म्हणजे थरासाठी वापरलेले विशेष पदार्थ जे असतात ते यातील सूक्ष्मजीव कचऱ्याचे विघटन करतात. खड्डा पूर्ण बनल्यानंतर माती लिंपून तो बंद केला जातो. काही आठवड्यांनी त्या ठिकाणी उत्कृष्ट खत मिळते आणि काही आठवड्यांनी त्या कचऱ्यापासून तिथे उत्कृष्ट खत मिळते आणि खत काढल्यानंतर रिकामे झालेले भूमिभरण स्थळ पुन्हा वापरता येते. भूमिभरण स्थळ असे टीप विचारली जाऊ शकते, त्यामुळे हा मुद्दा आपल्याला माहीत असला पाहिजे. पुढचा जो आहे हा सांडपाणी व्यवस्थापन आहे. बघा, गावांमध्ये प्रत्येक घरातील सांडपाणी लगतच्या जमिनीत किंवा बायोगॅस संयंत्रात सोडले जाते, हे सगळ्यांना माहिती आहे. पण मोठ्या शहरात जमा होणारी सांडपाणी प्रक्रिया केंद्रात नेऊन त्यावर सूक्ष्मजैविक प्रक्रिया केली जात असते. सांडपाण्यातील काही संयुगांचे विघटन करणारे, त्याचप्रमाणे कॉलरा, हगवण, टायफॉइडच्या जीवाणूंना नष्ट करणारे सूक्ष्मजीव त्यात मिसळले जातात. आता हे जे सांडपाणी असतं यामध्ये कोणत्याही संयुगाचं विघटन करणारे कॉलरा, हगवण, टायफॉइड यासारखे जीवाणूंना नष्ट करणारे सूक्ष्मजीव मिसळले जातात. ते सांडपाणी कार्बनी पदार्थांचे जे आहे हे कार्बनी पदार्थांचे विघटन करून मिथेन CO2 मुक्त करतात आणि काय करतात, फिनॉल ऑक्सिडायझिंग जीवाणू हे सांडपाण्यातील मानवनिर्मित रसायनांचे विघटन घडवून आणत असतात. ठीक आहे. मग या प्रक्रियेत काय होतात की तळाला जाणारा गाळ जो आहे हा खत म्हणून पुन्हा वापरता येतो आणि अशा सूक्ष्मजैविक प्रक्रिया झाल्यानंतर बाहेर पडणारे जे सांडपाणी असतं हे पर्यावरणादृष्टीक निर्धोक असते. ठीक आहे. मग सांडपाण्याने प्रदूषित झालेल्या पर्यावरणाचे जैव उपचार करण्यासाठी सूक्ष्मजीवांचा वापर केला जातो. म्हणजे बघा, मोठ्या प्रमाणात इथं सूक्ष्मजीवांचा वापर होत आहे. आता राहिलेला भाग आपण उद्याच्या व्हिडिओमध्ये बघूया. आजच्या भागात जर कोणाला काही शंका असेल तर मला नक्की विचारा. थँक्यू.